नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. सो आजचा जो दिवस आहे, तो आजचा पूर्ण दिवस हा अनप्लॅन्ड डे असणार आहे. जस्ट गो विथ फ्लो टाइप डे असणार आहे. सो तुम्हाला माहीतच आहे, की जे अनप्लॅन्ड डे असतात, त्याची खरं तर मजाच वेगळी असते. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय-काय होतंय. सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा, म्हणजे तुम्हाला समजेल, की आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय-काय झालं ते. सो आज मी नाश्त्यासाठी घेतलंय एक प्लेट उपीट आणि एक स्कूप वे प्रोटीन. कारण त्याच गोष्टी खाऊन आपण खूप जास्त बोर होतो. कारण मी रोज डेली अंडी खातोय. सो अंडी खाऊन मी आज थोडासा बोर झालोय. त्यामुळे डाएटमध्ये थोडासा चेंज म्हणून मी आज एक प्लेट उपीट आणि 1 स्कूप वे प्रोटीन घेतलंय. कारण आपल्याला डाएटमध्ये चेंज करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून आपण त्याच गोष्टी खाऊन आपण बोर होत नाही त्याच्यासाठी. सो आत्ता आपण लिफ्टनी न जाता सो आत्ता आपण लिफ्टने न जाता पायऱ्याने चालत चाललोय. कारण कारण या छोट्या-छोट्याच गोष्टी आपल्या फॅट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त व्हॅल्यूज ॲड करतात असं मला वाटतंय. सो तुम्ही पण लिफ्टचा यूज न करता तुम्ही पण पायऱ्यांनीच जायचं ट्राय करा. आणि गाडीचा यूज न करता आपण आजपासून चालत कॉलेजला जाणार आहे. कारण मला असं वाटतं, की कॉलेज ते घर मला असं वाटतं, की 2 किलोमीटर डिस्टन्स असेल. सो जो माझा 2 किलोमीटर त्याच्यामुळं माझं वॉकिंग होतं. सो माझा जो जिममध्ये कार्डिओचा जो एक्स्ट्रा टाईम आहे, एक्स्ट्रा जो वेळ आहे, तो त्याच्यामुळं वाचतो. सो असं स्मार्ट वर्क करा आणि स्मार्टली तुमचं फॅट लॉस करा. सो तुमचं पण कॉलेज किंवा तुमचं पण जर ऑफिस असं वॉकिंग डिस्टन्सवरती असेल, सो मोस्टली गाडी किंवा कोणतंही इतर जे व्हेइकल असेल त्याला अव्हॉइड करा आणि चालत जायचा ट्राय करा. लिफ्टच्या ऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करा. कारण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला फॅट लॉस करायला हेल्प करतात आणि आपल्याला हेल्दी ठेवायला पण हेल्प हेल्प करतात. तर कॉलेज आमचं 9 वाजता चालू होतंय, पण मी आज कॉलेजला 9:30 वाजता आलो. कारण चालत आल्यामुळं मला कॉलेजला यायला थोडासा वेळ लागला. पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आल्या-आल्या मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे केस हिस्ट्री घेतली आणि हा मी एक परफेक्ट स्पॉट शोधून काढला डिपार्टमेंटमध्ये बसायला. सो त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आमची रेडिओलॉजीची रूम म्हणजे एक्सपोजर रूम दाखवतो. सो इथं आम्ही पेशंटचे एक्स-रे वगैरे घेतो. सो ही आहे आमची एक्स-रेची रूम आणि हे आहे आमचं स्टरलायझेशन रूम. जिथं आम्ही इन्स्ट्रुमेंट्सला स्टरलाइज्ड करतो. चला, तर मी तुम्हाला आता घेऊन जातो जी-सी-आरकडे. तर आमच्या स्टुडंट लोकांची एक रूम आहे. त्याला जी-सी-आर असं म्हणतात आणि तिथून खूप छान आणि सुंदर असा व्ह्यू दिसतो. सो तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. सो चला, आता आपण पोहोचलो जी-सी-आरमध्ये. सो तो व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो. सो हा आहे तो सुंदर असा व्ह्यू, जो आमच्या कॉलेजच्या 3rd फ्लोअरवरून दिसतो आणि आज अभय सिंहचं प्रेझेंटेशन होतं. सो तो प्रेझेंटेशन बनवत होता. नवीन यूट्यूब जर्नी चालू केली आहे. सो तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? जरा 2 शब्द बोला. आता आमचे मित्र भूषण यांनी सुरू केलेल्या नवीन यूट्यूब चॅनेलसाठी आमचं सर्व मुलांचं त्याला योगदान राहीलच, प्रतिसाद चांगलाच राहील आणि त्यांना पुढील वाटचालीत आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. असंच ते प्रगती करू देत, असंच त्यांचं चॅनल ग्रो करू दे, कॉम्प्युटराईज होऊ दे, हीच आमची इच्छा आहे आणि ते कायम चांगले चांगले ब्लॉग टाकावेत, ही सर्वांचीच एक मागणी राहीलच. चिन्मय बोलेल पुढचं. आणि अभि त्यांचं मत सांगतील. सो साहेबांनी त्यांचं मत सांगितलंय. आता चिन्मय आणि अभि सांगतील. नमस्कार मित्रांनो, नमस्ते. तर जसं की तुम्ही बघू शकतात की आज अभि पाटील यांचं सेमिनार आहे. सो आम्ही तेच आता तयारी करत आहे की काय क्वेश्चन विचारतील. काय विचारणार आहात तुम्ही? आयसोलेशनबद्दल मी विचारीन थोडंफार काय, आणि आयसोलेशनबद्दल मी विचारीन मेटल क्राउन, सिरॅमिक क्राउन अँड झिरकोनिया क्राउनबद्दल मी एकच विचारा हो, आम्हाला तेवढं माहिती आहे. बरोबर आहे का नाही? सो हा आहे कॉलेजमधला माझा फेवरेट स्पॉट. तो कॉलेज सुटायला आता फक्त 15 मिनिटं राहिलेत. सो फायनली 1 वाजलं. 1 वाजल्यानंतर बॅग वगैरे मी घेतली. आरशात बघून केसेस सेट केली आणि मी निघालोय आता घराच्या दिशेने. सो आजचा दिवस नॉर्मल होता. आज खूप काही एक्साइटिंग झालं नाही. पण आजचा दिवस मात्र खूप जास्त प्रोडक्टिव्ह होता. सो दॅट्स ऑल फॉर अ डे. थँक यू.